विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26च्या BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्याकरिता आभासी अभ्यासिका, ज्यामध्ये आपण भारतीय संविधान आणि शासन हा जो पेपर आहे, या पेपरची आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि शासन या पेपरचा अभ्यास करत असताना मागच्या काही तासिकेमध्ये आपण वर्णन केलेलं आहे की भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे ते संविधान लिखित स्वरूपात स्वीकारलेलं आहे. या संविधानाची निर्मिती बघत असताना 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये भारतीय संविधान भारतीय प्रतिनिधींनी निर्माण केलेलं, बनवलेलं संविधान आपण 26 जानेवारी 1950 रोजी त्या संविधानाचा स्वीकार करतो. या संविधानामध्ये ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या बाबींचा आपण आढावा आज घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे संविधान निर्माण झालेलं आहे, या रायटिंग अँड स्पीचेसमध्ये संविधान सभेच्या कामकाजाची जी लिखित मांडणी केलेली आहे, याची परिचर्चा केलेली आहे. या चर्चेचे जवळपास लोकसभा पार्लमेंटने या संविधान सभेचे खंडसुद्धा निर्माण केलेले आहेत. या 8 खंडामध्ये 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडापर्यंत ज्या संविधान सभेचं कामकाज झालेलं आहे त्याची पूर्ण लिखित स्वरूपात माहिती मुद्रण स्वरूपात नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत आणि संशोधकापर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय सरकारने केलेलं आहे. या संविधान सभेतील जे कामकाज आहे, या कामकाजावर आपण चर्चा करणार आहोत. या संविधान सभेमध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा आढावा घेत असताना ज्याप्रमाणे 9 डिसेंबरला 1946 रोजीच्या दिवशी भारतीय संविधान निर्मिती सुरू होते. या 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या कालखंडामध्ये भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांनो, याचा मुख्य उद्देश हाच आहे की भारताला जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं ते स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजेच भारत हा एका पारतंत्र्यातून मुक्त झालेला देश आहे. हा मुक्त झालेला देश ज्या पारतंत्र्यातून मुक्त झाला त्या पारतंत्र्यकारांनी घोषित केलं होतं की आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये स्वातंत्र्य देणार आहे आणि त्या स्वातंत्र्यासोबतच तुम्हाला तुमच्या देशाचं संविधान निर्माण करण्याची जबाबदारी हे तुमच्या देशाच्या नागरिकांवर आम्ही सोपवत आहोत. आणि मग
दोन्ही कामकाज करण्यासाठी भारतातील जे राष्ट्रीय नेते होते, महापुरुष होते, त्या महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवणे आणि संविधान निर्माण करणे या दोन्ही ध्येयापोटी त्या महापुरुषांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. त्या त्यागामध्ये महात्मा गांधीजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांनी ज्याप्रमाणे पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी जो स्वातंत्र्य लढा दिला, त्याच पद्धतीने या देशाचं संविधान बनविण्यासाठी सुद्धा या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे. या योगदानामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं होतं. संविधान सभेचे स्थायी स्वरूपाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं होतं. संविधान सभेची मसुदा समिती जी निर्माण झाली होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा होतं. या संविधान सभेतील जी महत्त्वाची समस्या होती ती म्हणजेच मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक, या मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समितीचं कामकाज बघणारे सरदार वल्लभभाई पटेल या प्रत्येकांच्या योगदानातून भारतीय संविधान निर्माण होत होतं. सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की भारताने जे संविधान बनवलं, या संविधानामध्ये ज्या बाबी स्वीकारण्यात आलेल्या आहेत त्या बाबी खऱ्या अर्थाने मानवाला एक जिवंत दस्तऐवज देण्याचं काम त्या महापुरुषांनी केलेलं आहे. त्या महापुरुषांच्या योगदानातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. त्या महापुरुषांनी भारतीय संविधान बनवत असताना या संविधान सभेत जे कामकाज झालेलं आहे, हे कामकाज एका राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून निर्माण झालेलं आहे. ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना मानवासाठी अतिशय महत्त्वाची होती. त्या भावनेतून, सांघिक स्वरूपातून हे संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानामध्ये ज्या बाबी स्वीकारलेल्या आहेत त्या बाबींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये नागरिकत्वाचा प्रश्न असेल, त्यामध्ये राज्याचा प्रश्न असेल, संघराज्याचा प्रश्न असेल, मूलभूत अधिकारांचा प्रश्न असेल, देशातील राज्यातील कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचा प्रश्न असेल, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यावं यावरती विचार मांडणारे ज्या अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं योगदान असेल, त्या अभ्यासामध्ये ज्याही मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजेच अन्न वस्त्र निवारा, या अन्न वस्त्र निवारा गरजा कशा परिपूर्ण केल्या जातील याचा ध्यास सुद्धा या महापुरुषांना होता. त्यांच्या त्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. संविधानाचा आत्मा म्हणून ज्यांचा आपण आज उल्लेख करतो ते म्हणजेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार. या मूलभूत अधिकारामध्ये कलम 12 ते कलम 35 या कलमामध्ये भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार विशद केलेले आहेत. त्या अधिकारांचा नागरिकावर कशा पद्धतीने पूर्तता केली जाते याची सुद्धा चर्चा करणं किती गरजेचं आहे यावर सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. सोबतच या देशामध्ये जे संविधान निर्माण झालेलं आहे त्या संविधानामध्ये धर्म,
जात, पंथ, वंश, लिंग याला उच्चाटन करून याचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर भारतीय संविधान कसं निर्माण झालं याची सुद्धा चर्चा पुढच्या तासिकेमध्ये करूया. धन्यवाद.